आज आपण बघणार आहे ठळक 5 बातम्या. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे कोणती घटना कुठे घडली, सर्व हकीकत तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने घटना घडल्या. त्यापूर्वी तर एक सपोर्टिंग म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कहाणीला सुरुवात करूया. मुंबई शहरातील कल्याण जवळील मारळ गावामध्ये एक तरुण 36 वर्षीय तरुण एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. सुपरवायझरचं तो काम बघतो. जसं तो काल म्हणजे रात्री 7 वाजेच्या दरम्यान, सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्याच्या आईला विचारली तब्येत. त्यावेळेस आईनं सांगितलं त्याची तब्येत म्हणजे त्याची आईची तब्येत ही खालावलेली आहे, त्यामुळं तिला लवकर दवाखान्यात घेऊन जावं. त्यामुळं तो त्या आईला दवाखान्यात घेऊन गेला. आईला दवाखान्यात घेऊन गेल्याच्या नंतर आईवर स्टेटमेंट केली. नंतर आईला बरोबर 8:30 पावणे 8 9च्या दरम्यान घरी आणलं आणि त्यावेळेस थोडा वेळ घरी थांबला आणि घराच्या बाहेर पडला. त्यावेळेस काही लोक दबा धरून बसलेलेच होते. जसा तो घराच्या बाहेर पडला मारळ भागात, त्यावेळेस काही लोकांनी त्याच्यावर शास्त्राने चाकू हल्ला केला. पोटात सपासप चाकूचे वार केले आणि त्यामुळे तो तिथेच गतप्राण झाला. टिटवाळा पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस आहेत, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जो मुलगा आहे त्याला पोस्टमार्टम करता त्याला जो रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय, त्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे. ही झाली पहिली घटना. दुसरी घटना अशी आहे, ट्विशा आत्ताच नुकतीच घडलेली ट्विशाचं जे प्रकरण आहे, आत्महत्या केलेली आहे असं दाखवते काही ठिकाणी असं दाखवते की ट्विशाने स्वतः आत्महत्या न करता मारलेलं आहे. तर ही जी घटना आहे खूप व्हायरल होत आहे. तर या घटनामध्ये जे ट्विशाच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस ट्विशाचं PM करण्यात आलं, त्यावेळेस चौकशी दरम्यान जो ट्विशाचा जो एक बेल्ट होता तो बेल्ट मात्र आढळून आला नाही. मग चौकशी दरम्यान हा बेल्ट गेला कुठे हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. आणि त्याच दरम्यान ज्यावेळेस पोलिसांनी याची चौकशी करणं सुरू केली, त्यावेळेस जमानतीवर तर ट्विशाची जी सासूबाई आहे, तर सासू या जमानतीवर तर सुटल्याच होत्या, परंतु ट्विशाचा जो पती आहे याला जमानतीसाठी ज्यावेळेस अर्ज याने दाखल केला होता कोर्टमध्ये, त्यावेळेस अर्ज मात्र फेटाळण्यात आला होता आणि त्या क्षणी जो ट्विशाचा पती आहे तो फरार झाला होता. आज रोजी ट्विशाचा जो पती आहे त्याचा पोलीस लोक शोध घेत आहेत. तेच नव्हे तर पोलिसांनी 10,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे ट्विशाच्या पतीच्या संदर्भात कोणीही माहिती करेल तो. कारण ज्यावेळेस ट्विशाचं PM केलं, पोस्टमार्टम केलं, त्यावेळेस ट्विशाची जे जो गळा दाबलेला होता असा आढळून आलेला आहे. आणि जो तिच्याजवळ बेल्ट होता, ज्या गळ्याने बेल्ट म्हणजे बेल्टने गळा आवळला होता, मात्र तो बेल्ट चौकशी दरम्यान कुठे गेला हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस काही पोलिसांनी सुद्धा सूत्रानुसार म्हणजे मी काही मीडिया रिपोर्टनुसार सांगतो की काही ठिकाणी असंही वाचण्यात आलेलं आहे की चौकशी दरम्यान जो बेल्ट होता तो मात्र बेल्ट कुठे ठेवला हेच लक्षात नाही आणि पोलिसांनी सुद्धा काही ठिकाणी ते मान्य केलेलं आहे. नंतर तिसरी घटना अशी आहे, पुण्यामध्ये मुख्याध्यापिका आहे तर एका महिन्याच्या नोकरीसाठी आलेल्या आणि त्यांनी नीटचा पेपर फोडल्याची माहिती सगळीकडे व्हायरल होत आहे. तर हे जे आरोपी आहेत, आरोपी मनीषा मॅडम म्हणून आहे मुख्याध्यापिका. तर या ठिकाणी असं झालं की पहिल्या 2 मनीषा नावाच्या मुख्याध्यापिका होत्या. म्हणजे दोघींचे सारखेच नावं, दोघींनाही या संदर्भात म्हणजे अगोदर यांच्यावर असा म्हणजे पेपर फुटीचाच गुन्हा दाखल झाला होता. आणि ही जी मुख्याध्यापिका मनीषा नावाची आहे, ही तिसरी मनीषा याच प्रकरणात अशाच पद्धतीने अटकलेली आहे. मोठी दुर्दैवाची घटना आहे. नीट पेपरसाठी एवढे विद्यार्थी पराकाष्ठ घेतात, एवढे मेहनत करतात, त्यांची मेहनत खूप लयाला जाते, तरी पण काही लोक अशा पद्धतीचे पेपर फोडून काही करून जे काही विद्यार्थ्यांचं जे मेहनतीचे खरंच त्यांचं नुकसान होतंय असं तुम्हाला वाटते का? जरूर कमेंटमध्ये सांगा. ही एक घटना घडलेली, याची चौकशी सुद्धा पोलीस करत आहेत. नंबर 4ची घटना अशी झालेली की एक जावई त्याच्या सासू सासरे आणि मेहुण्या आहे तर त्या मेहुण्यावर जादूटोणा करण्यासाठी हा जो कब्रस्तान आहे त्या कब्रस्तानमध्ये जात होता. अचानक एक दिवस तो काय करतो हे पाहण्यासाठी त्या घरातील जे सासू सासरे ते एक दिवस त्याचे नातेवाईक जेव्हा कब्रस्तानमध्ये गेले आणि विचारलं की बापू तुम्ही ते काय करता, तर
त्यावेळेस त्यांनी दुसरे टाळाटाळीचे उत्तर दिले, परंतु तिथे काही गोष्टी सासू सासऱ्याच्या आढळून आल्या होत्या. त्यामुळं त्या व्यक्तीनं सांगितलं होतं की इथे तर तुमच्या नावाच्या वस्तू कब्रस्तानमध्ये पडलेल्या आहेत, मग याचा अर्थ की काहीच तुमच्यावरच काहीतरी जादूटोणा करत असावा, काही किंवा काहीतरी तांत्रिक मांत्रिक प्रक्रिया करत असावा, असं त्यांना निदर्शनास आणून दिलं. आणि त्यावेळेस मग त्या जावयानं खरोखर सासू सासऱ्यावर एक जादूटोणा करण्याची आणि जादूटोणा करण्यासाठी जे प्रयत्न केले होते ते मान्य केलेले आहेत. ही अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. नंबर 5 ची घटना आहे. आज आपण बघतो जे आरोप आहेत, बलात्कार आहेत, रेप आहेत, हे कुठेही थांबण्याची शक्यता नाही दिसत. कारण आज महिलांची सुरक्षा ही खूप फक्त बोलण्यात आणि बोलकी झालेली आहे, परंतु खरंच महिलांना सुरक्षा आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण नाशिकमध्ये ट्रेनमध्ये एका रेल्वेमध्ये एक मुलगी टॉयलेटला गेली होती. बरोबर लक्ष ठेवून दुसरा एक व्यक्ती दुसऱ्या टॉयलेटला गेला होता. जसं की ना टॉयलेटचा आवाज आला तसं त्याने खटकन दरवाजा उघडला आणि लगेच त्या मुलीच्या टॉयलेटमध्ये त्याने प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर मुलीवर त्याने अत्याचार केला. ही मुलगी अल्पवयीन आहे, तिथेच अत्याचार केला. आणि अत्याचार केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी रेल्वे थांबली होती स्टेशनला, त्या ठिकाणी पटकन उतरून रेल्वेमधून तिथून त्याने सुटका घेतली. तिथून पळायचं त्यानं म्हणजे तिथून तो पळून गेला. आणि मात्र ती मुलीवर जो अत्याचार झालेला होता ती मुलगी ढसाढसा रडत बाहेर आलेली काही लोकांनी बघितली. भावनाताईंनो, ही जी घटना आहे ही खरंच दुःखदायक घटना आहे. या घटनेतून खरंच आपण किती जागरूकता आपली होऊ शकते हे तुम्हाला जरूर वाटते का? जरूर कमेंटमध्ये सांगा. आजच्या 5 घटना तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पहिली घटना आहे कल्याणजवळील एक व्यक्ती जो त्याच्या आईला फक्त हॉस्पिटलला घेऊन गेला. जसा घरी आल्याच्या नंतर परत त्याच्या कामानिमित्तानं घराच्या बाहेर गेला. टोळक्यानं त्याच्यावर जीव घेणा केला. आता पोलिसाचाही शोध घेत आहेत की नेमकं हे अगोदरचं काही भांडण आहे की आर्थिकदृष्ट्या काहीतरी यांचा वाद आहे की इतर काही कारण आहे, याच्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आणि जे ट्विशा शर्मा आहे यांची हत्या कशी झाली आणि हत्या झाल्याच्या नंतर जो बेल्ट आहे, तर ह्या बेल्टनं पुढचा जो गुंतागुंतीचा प्रश्न आहे फक्त एका बेल्टने वाढवलेला आहे. असं ही दुसरी घटना आहे. तिसरी आपण पाहिली मुख्याध्यापिकेने एक पेपर फोडलेला आहे. आणि चौथी घटना पाहिलेली जावई हा चक्क सासू सासऱ्यावरच आणि मेहनत जादूटोणा करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि तो स्मशानात गेलेला होता जो कब्रस्थानी तिथे. आणि 5वी घटना आहे रेल्वेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका व्यक्तीनं अत्याचार केला, अन्याय केला. भावनाताईंनी तुम्हाला या 5 घटनांपैकी कोणत्या घटनेचं विशेष माहिती पाहिजे जरूर सांगा. मी येत्या उद्या आणि परवा याची माहिती विश्लेषण स्टडी करून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यापूर्वी एक घटना तुम्हाला सांगतो, जी टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी घडलेली घटना होती. तर ही घटना आपण पहिल्या घटनेची सविस्तरपणे माहिती घेऊया. मुंबई शहर म्हणलं तर एक धगधकीचं जीवन. कोणी कोणाकडे लक्ष नसतं, कोणाचं काय चालू असतं हे कोणी पाहत नाही, कारण प्रत्येक जण कामात बिझी असतं. आणि याच कामामुळे जे लोक आहेत ते खूप त्रस्त झाले, म्हणजे खूप धगधकीचे जीवन असते. आणि त्यातच त्यांना कधी वेळ तर कधी टाइम आणि जे चालती रनिंग जीवन आहे ते, याच्यामुळे त्यांचं जीवन धगधकीचंच असल्यासारखं वाटतंय. मुंबई शहरामध्ये अशाच ठिकाणी जे टिटवाळा परिसरातील ही घडलेली घटना, केवळ कंपनीतून घरी आल्याच्या नंतर आईला बघितला. आईचा आवाज थोडा म्हणजे बसलेला होता आणि आईला विचारला, आई तुला काय झालं? आईनं सांगितलं तब्येत बिघडली. म्हणून आई सांगत होती की आपण नंतर जाऊया, थोडं थांब. पण त्याने सांगितलं की मला काही कामासाठी घराच्या बाहेर जायचंय, मला किती वेळ लागत हे मी सांगू शकत नाही, त्यामुळं आपण आता लवकरच दवाखान्यात जाऊया आणि दवाखाना करून वापस येऊया, असं त्या मुलानं त्याच्या आईला सांगितलं होतं. त्यानंतर आईला तयार केलं आणि आईला तयार झाल्याच्या नंतर तो त्याच्या आईला दवाखान्यात घेऊन गेला. हा जो तरुण आहे याचं वय जवळपास 36 वर्ष आहे आणि या तरुणाचं नाव सांगितलं आहे रवींद्र अहिरे. तर हा तरुण ज्यावेळेस त्याच्या आईला घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये स्टेटमेंट वगैरे झालं, सर्व झालं आणि घरी परतताना त्याला थोडी शंका सुद्धा आली होती की हे लोक वगैरे काय म्हणजे
काहीतरी होतंय असं त्याला थोडी लघु शंका आली होती, परंतु त्यांनी ही गोष्ट निग्लेक्ट केली. म्हणजे त्याच्या मनामध्ये असं काहीतरी वाटतच होतं. तर त्या क्षणी मग तो घरी आला आणि आईने सांगितलं की त्याच्या आईनं सुद्धा सांगितलं की त्याला म्हणजे त्या आईला करमत नाहीये, काहीतरी असं हलकं हलकं वाटू लागलंय असं आईनं सुद्धा सांगितलं होतं. तर त्या क्षणी मग तरी तो आईला सुख स्वरूप घरी घेऊन आला आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटं घरी थांबला. त्यानंतर घरी येऊन परत तो म्हणे माझं काही काम आहे, त्या कामानिमित्त तो घराच्या बाहेर पडला. जसा घराच्या बाहेर पडला त्यावेळेस काही लोक त्याच्यावर दबा धरून होते. जसा तो घरापासून थोडा दूर एक मलखत कंपाऊंड आहे, तर त्या कंपाऊंड जवळ तो आला आणि कंपाऊंड जवळ आल्याच्या नंतर एक व्यक्ती लगेच त्याच्या पाठोमाग मारायला आला आणि लगेच असं टोळकं तिथं आलं आणि त्याच्यावर हल्ला सुरू केला. हल्ला सुरू केल्याच्या नंतर थोडा अंधार झालेला होता, कारण ते अंधाराचं वातावरण, त्या अंधाराचा फायदा घेत हे आरोपी तिथून पळून गेले. आणि नंतर हा जो व्यक्ती आहे रवींद्र आहिरे हा तिथे जागीच तरफडत राहिला, जागीच त्याचा मृत्यू झाला. खूप रक्तबंबाळ झालेलं होतं त्याचं शरीर. त्या क्षणी पोलीस आले आणि पोलिसांनी चौकशी केली. चौकशी केल्याच्या नंतर असं आढळून आलं की या व्यक्तीला कोणत्या कारणाने मारलेलं आहे, पण हे कारण त्यावेळेस निश्चित झालेलं नव्हतं. म्हणून पोलिसांनी त्याला पोस्टमॉर्टम करण्यासाठी जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर आता पुढील काय चौकशी आहे तर तसा प्राथमिक अंदाज पोलिसांनी घेतलेला आहे की हे जे कारण आहे हे कारण एक तर काहीतरी यांचं वैमनस्य पूर्वीचं वैमनस्य असावं किंवा काहीतरी आर्थिक अडचणी असाव्या किंवा काही व्यवहार असावा यामुळे झालेला असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी घेतलेला आहे. परंतु सखोल चौकशी ही PM झाल्याच्या नंतर आणि आरोपी सापडल्याच्या नंतरच होईल असं पोलिसांनी सांगितलंय. कारण आता पोलीस तेथील CCTV कॅमेऱ्याच्या आधारे जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहेत. भावनाताईंनो, ही खरंच एक दुःखमय घटना आहे. एका आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तोच परत आला, त्यालाच हॉस्पिटलमध्ये अशा अवस्थेत जाणं पडलं. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. भावनाताईंनो, खरंच धगधगती जीवनामध्ये जगणे किती मोठं आणि किती मुश्किल असतं हीच गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो. आणि अशाच पद्धतीच्या नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही बघत आहात सध्या प्रसार मराठी PR चॅनल. तर चला भेटूया नंतरच्या नवीन आणखीन 5 कथेसोबत. तर तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. धन्यवाद.